आज आपल्याला टाईप्स ऑफ सॉइल बघायचे, मृदेचे प्रकार बघायचे. त्यामधला पहिला प्रकार बघा, चायना क्ले. त्यालाच काय म्हणतात, ते चिनी मृदा म्हणतात ते. आणि त्यालाच एक नाव आहे केओलिन. हे नाव केओलिन कोणला म्हणलं जाते, तर चायना क्लेला. पहा आपण वेगवेगळे चायना क्ले पासून बनलेले पॉट्स बघितले असतील, भांडे बघितले असतील, कब्बशा बघितले असतील, हे सर्वांनी पाहिलेलं असेल. किंवा एखाद्या डेकोरेटिव्ह केलेलं असते, त्यामध्ये फुल ठेवलेलं असते. तुम्ही हॉटेलला गेला असतात, त्या ठिकाणी मस्तपैकी एक अशा डिझाईन आकाराचं बनलेलं असते, त्यामध्ये एक फुल ठेवलेलं असते. ते कशापासून बनलेलं असते, ते बनलेले असते चायना क्ले पासून. क्ले म्हणजे चिनी मृदा असं का म्हटलं गेलंय, तर ही जी चायना क्ले आहे ही चीन या देशामध्ये काय सापडते, त्यामुळे तिला आपण चिनी मृदा म्हटलं जाते. भारतामध्ये सापडते का, जास्त अमाऊंट मध्ये सापडत नाही. सगळ्यात जास्त अमाऊंट म्हणजे सापडण्याचं प्रमाण कुठे आहे, तर ह्या चीन देशामध्ये. त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, चिनी मृदा म्हणतो. पहा आता हे जी चिनी मृदा आहे त्याचं आपण काय बघू, म्हणजे नेमकं वैशिष्ट्य काय थोडक्यामध्ये, आणि त्याचा उपयोग कुठे कुठे केला जाते. बघा, ही जी चायना क्ले आहे तिचा कलर असते व्हाईट कलर असते. काय तिचा कलर कोणता आहे, व्हाईट कलर आहे. व्हाईट असू द्या. मग आता हे आहे चायना क्ले, ते कशासाठी वापर केला जाते, म्हणजे इट इज युज्ड टू कशासाठी, क्रोकरी माहित असेल तुम्हाला, कप बशा माहित असेल. मस्तपैकी अशी कप बशी अशी चहा प्यायचा. पहिले लोक बशी त्यावर कप मस्त बशीत टाकून चहा प्यायचे. आता पण काय काय आहेत, पण आता नुसता कपच राहिलाय. पण ते एकदम भारी वाटायचं. मोठ्या हॉटेलमध्ये गेला तुम्हाला कप बशी मध्ये चहा प्यायला पडते, कॉफी. आता मग ह्या क्रोकरी म्हणजे कप बशा या बनतात, कशापासून बनतात, ह्या चिनी मृदापासून बनतात. मग बाथरूम टाईल्स, जे आंघोळीचे स्नानगृह असतात त्यामधले ज्या टाईल्स असतात ते कशापासून बनलेले असतात, त्या चायना क्ले पासून बनलेले असतात. नंतर टँक्स असतील, टाक्या, त्या सुद्धा. नंतर लॅबोरेटरी ॲपॅरेटस, प्रयोगशाळेमधली जे उपकरण आहेत ते कशापासून बनले, तर आपल्या चायना क्ले पासून बनले. आता ह्याचा वापर जास्त प्रमाणामध्ये होत नाही. आता त्याच्यावर आपल्याला ग्लासचा वापर केला जाते. आता हे जास्त प्रमाणामध्ये लॅबोरेटरीमध्ये चायना क्लेचा वापर नाही, पण ह्याच्यामध्ये केलेला आहे. आपण लॅबोरेटरी ॲपॅरेटस म्हणून सुद्धा चायना क्लेचा वापर करता येते. नंतर मास्क काय, समोर इमेज दिसत असेल तुम्हाला, जे मुखवटे तयार करण्यासाठी. नंतर जार भरण्या असतात बघा, त्या भरण्यासाठी सुद्धा काय चायना क्ले वापरतात. आताची गोष्ट सोडून द्या, पहिलं किंवा आता बी काही जणांच्या घरी त्या पांढऱ्या भरण्या असतील, त्या कशापासून बनलेल्या असतील, आणि त्या पांढऱ्या भरण्यामध्ये लोणचं असायचा. आणि ती पांढरी भरणी बनलेली कशापासून बनलेली, तर ह्या चायना क्ले पासून बनलेली. ह्याचा उपयोग अशा बऱ्याच ठिकाणी चायना क्लेचा काय करता येते, वापर करता येते. मग चायना जी क्ले आहे तिला चायना क्ले का म्हणतात, चिनी मृदा का म्हणतात, चीन या देशामध्ये सापडते म्हणून तिला काय म्हणतात, चिनी मृदा म्हणलं जाते. आणि तिलाच नाव आहे केओलिन म्हणलं जाते. काय म्हणलं जाते, केओलिन. 2 नंबरची ती म्हणजे शाडू सॉइल. त्याला आपण शाडूची माती म्हणतो. वेगवेगळ्या मार्केटमधील दुकानामध्ये छोटं पोस्टर लागलेलं असते, ह्या ठिकाणी शाडूची माती मिळेल म्हणून. नेमकी ही माती घेऊन करायचं काय, पहा आता मित्रांनो, ही जी शाडू सॉइल आहे ती असते व्हाईटिश कलर असते, म्हणजे पांढरट असते ती माती. मग आता घेऊन काय करायचं बा, घरी आणली, विकत आणली, ती कशासाठी आणतो, तर पहा, जी शाडूची माती आहे, शाडू सॉइल आहे, तिचा उपयोग कुठे कुठे केला जाते, इट इज युज्ड फॉर मेकिंग स्टॅच्यू अँड आयडॉल्स. स्टॅच्यू म्हणजे काय, पुतळे तयार करण्यासाठी. आयडॉल्स म्हणजे काय, मूर्ती तयार करण्यासाठी. गणपतीची मूर्ती तयार करण्यासाठी जी माती वापरली जाते, कोणती, शाडूची माती. किराणा दुकानावर किंवा इतर दुकानावर कोणती बी असू द्या, त्या ठिकाणी पाटी लिहिली असेल, सगळ्याच ठिकाणी पाटी नसती, काही ठिकाणी तुम्ही वाचली असेल, ह्या ठिकाणी शाडूची माती मिळेल. शाडूची माती कशासाठी, तर स्टॅच्यू आणि आयडॉल्स म्हणजे मूर्ती तयार करण्यासाठी कोणती माती वापरली जाते, तर ही शाडू सॉइल वापरली जाते. म्हणजे आपण हे मृदेचे प्रकार बघायलो,
पहिली मृदा बघितली आपण, चायना क्ले बघितला, त्याचा वापर बघितला. दुसरी पाहिलं आपण शाडू सॉइल, ही जी आहे हिचा कलर कसा आहे, व्हाईटिश आहे. हिचा वापर कुठे केला जाते, इट इज युज्ड फॉर मेकिंग स्टॅच्यू अँड त्यासाठी उपयोग केला जातो, आयडॉलसाठी, म्हणजे मूर्ती तयार करण्यासाठी, पुतळे तयार करण्यासाठी. कशाची माती वापरली जाते, तर ह्या शाडूची माती वापरली जाते. ओके, चला नेक्स्ट पाहू आपण 3 नंबरचा कोणता प्रकार आहे आपला, टेराकोटा सॉइल, म्हणजे टेराकोटा मृदा म्हणली जाते. काही जणांना तर पहिल्यांदाच ऐकलं असेल टेराकोटा, कोठा पॅटर्न ऐकलं असेल राजस्थान मधला कोठा, पण टेराकोटा मृदा ही ऐकली नसेल तुम्ही. पहा, टेराकोटा ही जी सॉइल आहे, नेमका हिचा कलर कोणता आहे आणि ही कुठं वापरली जाते. पहा मित्रांनो, ही जी टेराकोटा आहे ते रेड इन कलर, हिचा कलर कोणता आहे, लाल कलरची आहे. कोणता, टेराकोटा. टेराकोटा इट इज रेड इन कलर. पहा, टेराकोटा सॉइल इट इज रेड इन कलर. कोणत्या कलर मध्ये, लाल कलर मध्ये. ओके, पाहू याचा यूज काय तर, डेकोरेटिव्ह आर्टिकल्स, सजावटीच्या वस्तू साठी टेराकोटा सॉइलचा वापर केला जाते. डेकोरेटिव्ह आर्टिकल्स, नंतर पॉट्स, या कुंड्या आहेत पॉट्स, पण युज्ड फॉर ग्रोइंग प्लांट्स आर मेड फ्रॉम दिस सॉइल. पहा, आपल्या घरी असतील, आजूबाजूच्या घरी असतील, दिसले असतील तुम्हाला इतर ठिकाणी, त्या ठिकाणी ज्या सॉइल्स आहे, कोणती, टेराकोटा पासून ज्या कुंड्या बनलेल्या असतात त्यामध्ये झाड लावलेले असतात. म्हणजे ही जी टेराकोटा सॉइल पासून जर पॉट्स बनले असेल, इज युज्ड फॉर ग्रोइंग, काय ग्रोइंग प्लांट्स आर मेड फ्रॉम, कशापासून, टेराकोटा सॉइल्स, टेराकोटा मृदेपासून बनलेल्या ज्या कुंड्या असतात त्यामध्ये आपण झाड वाढवतो मस्त, त्यासाठी सुद्धा वापर केला जाते. कोणत्या सॉइलचा, टेराकोटा सॉइलचा. पाहता नेक्स्ट प्रकार, मुलतानी सॉइल, म्हणजे मुलतानी माती. मग ह्या जे सॉइल आहे याचा वापर कुठे केला जाते, तर कॉस्मेटिक, सौंदर्य प्रसाधनामध्ये याचा वापर केला जातो. कोणाचा, मुलतानी सॉइलचा, मुलतानी मातीचा. मुलतानी माती तर तुम्हाला माहित असेल, काही जणांना तोंडाला लावली असेल, ह्या पूर्णपणे तोंडाला लावली असेल, बाहेर आला असेल, भीती वाटली असेल एकदम दुसऱ्याला, पण आपल्यासाठी काही नाही, आपल्याला भारी वाटायला लागते. म्हणजे आपण आता लावली एकदम भारी, एकदम म्हणजे हँडसम दिसणार, ते ॲक्च्युअली तसं काही नसते. ते उगं ते विक्री एक बिझनेस चालाव, पण जे रियालिटी चमक असते तीच रियालिटी चमक कायमस्वरूपी राहते. नॅचरल ब्युटी असते, जशी असेल तसे माणूस बनलेला आहे, ती एक नॅचरल ब्युटी आहे. पहा, ह्या ठिकाणी आता मेडिकलची दुकान असेल, किराणा दुकान असेल, ह्या ठिकाणी सहज उपलब्ध होते मुलतानी माती आजूबाजूच्या दुकानामध्ये. तिथून तुम्ही घेतली असेल, घरी आणून पूर्ण तोंडाला वरबडली असेल, लावली असेल, आता बी काही जण लावित असतील, वाटते आपण आता लय भारी दिसणार, तशातला प्रकार नाही. मी सुद्धा असं म्हणजे काय अपवाद नाही, मी लावली नाही म्हणून, मी पण लावली होती, मला पण वाटलं एकदम मस्त गड्या हँडसम राहावं म्हणून, पण नाही, ते गैरसमज लगेच दूर होत असते. नॅचरल ब्युटी आहे, ऑलवेज ब्युटी. निसर्गानं जसं बनले सेम तसं राहायचं का, खाणं पिणं व्यवस्थित सगळ्या त्याच्यानुसारच एक ब्युटी चमक असते यामध्ये. हे असं काही पण लावलेलं दुसरी सौंदर्य प्रसाधने काय किती क्रीमा लाव काय लाव काहीच होत नाही. ओके, माती लावायची वेळ येणं म्हणजे लहानपणी माती खाली, पुन्हा मोठेपणी माती लावायची, ते कोणी शिकले, पण एक होते काळाच्या ओघामध्ये किंवा त्या टाइम पिरियडमध्ये आपण भरडून निघतो, आपण त्याच्यासोबत समाविष्ट होतो आणि काहीतरी गोष्टी करून टाकतो, आणि पुन्हा जसं मोठं व्हायला लागतं तसं आपल्याला मॅच्युरिटी येते. नाही बा, असं नाही, हे चुकीचं आहे. ओके, चूक होत राहते माणसाने. ओके, मग आता कॉस्मेटिक मध्ये कशाचा वापर होते, मुलतानीचा वापर होते. ठीक आहे मित्रांनो, ह्याच ठिकाणी आपण थांबू. थँक्यू.